नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्याशी बोलणार आहे मी. कारण बघा, माझ्या किचनमधले आज मी काय काय चेंज केले हे तुम्हाला मी दाखवणार आहे. माझ्या किचनमध्ये आज मी तेल जे खातो आपण, जे रिफाइंड ऑइल खातो, आपल्याला माहिती आहे त्याच्यापासून बरेचसे आजार होत आहेत. आज प्रॉब्लेम व्हायला लागलेत लोकांना, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले भरपूर प्रमाणामध्ये, कारण ते केमिकल आहे भरपूर प्रमाणामध्ये. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझ्या किचनमध्ये सगळ्यात पहिलं जे मी यूज करते ते म्हणजे सूर्यफूल तेल आहे. हे सूर्यफूल तेल आहे. त्याच्यानंतर मी राईस ब्रेन ऑइल खाते, ज्याला मोदीजी पण आज प्रमोट करतात, हे राईस ब्रेन ऑइल. त्याच्यानंतर हे ग्रोडंट ऑइल म्हणजे शेंगदाणा तेल आहे हे पण, कारण मी हे तेल जे आहे आदलून बदलून खाते. आणि त्याच्यानंतर मी जागरी पावडर यूज करते चहासाठी. लोकांना चहाची सवय आहे खूप, म्हणजे चेंजच होऊ शकत नाहीये, तर त्याच्यासाठी आपण बिना केमिकलचा हा गूळ पावडर याला आपण यूज करते मी माझ्या किचनमध्ये. त्याच्यानंतर ही चहा पावडर, ज्या चहामध्ये कुठलंही केमिकल यूज केलेलं नाहीये. चहामध्ये निकोटीन असतं, त्याच्यामुळे आपल्याला वारंवार चहाची तलप होते. पण आज ही जी चहा आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये, त्याच्यामुळे ही ब्रँड चहा पावडर मी यूज करते. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर मसाले पण माझ्या किचन मधले चेंज केलेले आहेत. आज पाहू शकता हे जे मसाले आहेत हे पूर्णपणे विदाऊट केमिकल आहेत. हे चुलीवर भाजलेले मसाले आपल्याकडे भेटतात. मिरची पावडर असेल, धना पावडर असेल, बिर्याणी मसाला असेल, मटन मसाला, चिकन मसाला, हे सगळे जे मसाले भेटतात हे चुलीवर भाजलेले आणि वराडी मसाले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद पावडर तुम्हाला दाखवते. माझ्या किचन मध्ये मी जे हळद यूज करते ते पण आज बिना केमिकलची वापरते. त्याच्यामुळे काय झालं मैत्रिणींनो, आज माझं किचन हेल्दी झालं. हेल्दी किचन तर आपली फॅमिली हेल्दी होऊ शकते. आज बघा ना, तुम्ही हे सगळं करता कुणासाठी? आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर माझ्या घरातलं मी मीठ चेंज केले. आज जे आपण पांढरं मीठ खातो, तर मी हे जे मीठ आहे तर हे रॉक साल्ट, हे रॉक साल्ट मी वापरते माझ्या किचनमध्ये. मग आज तुम्ही काय वापरता तुमच्या किचनमध्ये? तुम्ही तुमच्या मुलांना काय खाऊ घालता? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. आज हे कुठंतरी ह्या गोष्टीला खूप म्हणजे जसं म्हणतात ना की ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आज एवढे आजार वाढण्याचं कारण आपल्या किचन पासून सुरुवात होते. त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवते, कारण आज आपलं किचन हेल्दी, आपली फॅमिली हेल्दी आणि आपली पूर्ण लाईफ पण हेल्दी बनू शकते. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट किंवा हे जे मी आज चेंज केले, आपलं किचन बदलले, तसं तुम्ही पण बदलू शकता. थँक्यू.